इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. तर इतिहास म्हणजे महापुरुषांची चरित्र मालिका असं स्वामी विवेकानंद म्हणतात. तर इतिहास म्हणजे सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक कालपट होय असं कार्ल मार्क्स म्हणतात. खरं तर इतिहासाच्या पानापानावर भविष्याला घडवण्याचं प्रचंड मोठं सामर्थ्य आहे. या सामर्थ्यातूनच उद्याची पिढी घडत राहते, बहरत राहते, फुलत राहते आणि नवा इतिहास उभा करते. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. उन्यापुऱ्या 35 वर्षाच्या आपल्या आयुष्यात राजकीय कारकिर्दीमध्ये ज्यांनी 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं, जगाच्या इतिहासात तितक्या अल्प काळातली दुसरी क्रांती घडलेली नाही. हे फक्त महाराष्ट्रात घडलं. हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलं. 750 वर्षाचं पारतंत्र्य फक्त 35 वर्षात हटवलं. फक्त 35 वर्षात. स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास झाला होता महाराजांचा. एखाद्या ध्येयाच्या दिशेनं समर्पित भावनेनं कसं कार्य करावं हे आम्हाला शिवचरित्र सांगतं. खर तर तुम्ही काम किती करता याला महत्व नाही. तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही. तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं. पण या 50 वर्षाच्या आयुष्यातली 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष रणांगणावर घोड्यावर बसून युद्ध खेळण्यात गेली आणि उरली 35 वर्ष हे स्वराज्य घडवण्यात गेली. खरं तर 50 वर्षात एकही घटना अशी नाही महाराजांच्या आयुष्यात, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असं जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे.